श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. भारतात आजपासून म्हणजे 1 सप्टेंबरपासून 7 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह आणि 30 सप्टेंबरपर्यंत राष्ट्रीय पोषण महिना पाळायला सुरुवात झाली. सर्वांना संतुलित आणि पौष्टिक आहाराचं महत्त्व समजावं म्हणून देशभरात हा सप्ताह पाळण्यात येतो. या निमित्तानं मानवी जीवनात पौष्टिक आहाराचं महत्त्व काय आहे, त्यासाठी प्रत्येक व्यक्ती, कुटुंब आणि सामाजिक जबाबदारी काय असायला हवी, याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, केंद्र सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागाकडून 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह आणि संपूर्ण सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून जनजागृतीसाठी पाळण्यात येतो. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी, विशेषतः मुलांच्या योग्य शारीरिक आणि मानसिक विकासासाठी पोषण तत्व सर्वात मोठी गरज आहे. आजपासून सुरू झालेल्या पोषण सप्ताहात गर्भवती महिला, लहान मुलं आणि स्तनदा मातांच्या पोषणाची विशेष काळजी घेण्यास प्राधान्य दिलं जात आहे. याविषयी मुंबईच्या जे रुग्णालयाच्या स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विभागाच्या गुणश्री प्राध्यापक डॉक्टर रेखा डावर यांनी अधिक माहिती दिली. आजपासून जो आपला राष्ट्रीय महिला पोषण हा महिना चालू होतोय, त्या निमित्ताने पुन्हा सगळ्यांना पोषक आहार हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे आणि प्रत्येक टप्प्यावर तो वेगवेगळा कशी त्याची जशी आपल्याला गरज असते त्याप्रमाणे घेतलं तर आपलं आयुष्य सुदृढ राहतं. आपण सुरू करूया नवजात बालकापासून. नवजात बालकासाठी आईचं दूध हे अमृत आहे. हे आपल्याला पिढ्यानपिढ्या माहिती होतं, पण मध्येच कुठेतरी बाटल्या आल्या, पावडर आल्या आणि आई काम करायला लागली, त्यामुळे तिलाही वाटलं की हे सोपं आपण देऊ शकतो. परंतु बाळासाठी आईचं दूध हे पहिले 6 महिने अतिशय आवश्यक आहे आणि त्यासाठी आता आपण जी मॅटर्निटी लीव्ह असते, बाळंतपणाची रजा, ती सुद्धा आपण सगळ्या ऑर्गनाइज सेक्टरमध्ये 6 महिन्यापर्यंत दिलेली आहे, जेणेकरून आई बाळाबरोबर राहून 6 महिन्यापर्यंत केवळ स्तनपान हे नुसतंच एक आहार नाहीये. आहार तर तो सगळ्यात उत्तम आहे. जितके पाहिजे तिथे फॅट, प्रोटीन, व्हिटॅमिन, कार्बोहायड्रेट, मिनरल्स हे सगळं आईच्या दुधातून उत्तम प्रमाणात आणि पाहिजे तेवढ्या प्रमाणात बाळाला मिळू शकतं. फक्त आईची काळजी घ्या. आईच्या खुराकाबद्दल आपण गर्भवती स्त्रीच्या नंतर बोलणारच आहोत. दुसरं महत्वाचं म्हणजे ह्या दुधाबरोबर आई नुसतंच त्याला अन्न किंवा आहार न देता त्याला प्रोटेक्शन, इम्युनिटी देते. आईच्या दुधामध्ये अशी काही द्रव्य आहेत ज्यामुळे बाळाला इन्फेक्शन होत नाही, ताप येत नाही, हगवण लागत नाही, त्याची तब्येत चांगली राहते. पूरक आहार सुद्धा घरगुती ताजा केलेला कधीही चांगला. आता पुन्हा फॅड आलेला आहे की डबे मिळतात, 1 चमचा पावडर घालून ते आपण लगेच दुधात कालवून देतो, पण तुम्ही बघा बाळांना सुद्धा ती चव आवडत नाही. आई जसं घरच्या इतरांसाठी बनवते तसंच पहिले 6 महिन्यापर्यंत दूध, 6 महिन्यानंतर त्यांना आहार जो आहे, खीर असेल, लापशी, खिचडी असे थोडे मऊसर पदार्थ बाळाला लागतात. मात्र 1 वर्षाचं बाळ झालं की उष्टावण करून बाळाने व्यवस्थित सगळ्या घरातल्या मंडळींबरोबर सारखं खाल्लं पाहिजे, मिरची मसाला थोडा कमी ठेवून. हे झालं आपण नवजात बालकाचं. त्यानंतर आता मुलं जशी जशी मोठी होतात तसं तसं त्यांच्या आहाराकडे लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. आजकाल जंक फूड हे बाजारात खूप उपलब्ध आहे, त्याच्या खूप जाहिराती येत आहेत आणि लोक त्या मोहाला बळी पडतात आणि लहान मुलं तर सहजासहजी रोज बिस्किट, ब्रेड, केक, पिझ्झा, बर्गर हेच आजकालच्या मुलांना मग आवडायला लागतं, जे आपल्या आरोग्यासाठी हितकर नाही. आपली आई आपल्याला नेहमी घरगुती ताजे पदार्थ की नाश्त्याला मग पोहे असेल, उपमा, साबुदाणा, थालपीठ, खिचडी जे काय, परंतु ताजे पदार्थ असतात ते गुणकारी असतात. एखाद दिवशी ऑफकोर्स त्यांना ब्रेड, पाव वगैरे खायला हरकत नाही, परंतु 3 गोष्टींचं लक्ष आपण सगळ्यांनीच ठेवलं पाहिजे. आम्ही त्याला 3 व्हाईट पॉइझन्स म्हणतो की ते जास्त घेतल्याने आपल्या तब्येतीवर त्याचा परिणाम होणार. साखर, मीठ आणि मैदा. तर आम्ही असं म्हणत नाहीये की हे पूर्ण बंद करायचंय, पण ह्याचं सेवन हे किती जास्त आज वाढलेलं आहे हे आपल्याला ओबेसिटीमध्ये दिसून येईल. लहान लहान मुलं, शाळकरी मुलं
तरुण यांना ओबेसिटी येते. आणि नुसतीच ओबेसिटी येत नाही, ओबेसिटीमध्ये मुलींना पीसीओडी येत आहे. मी 45 वर्ष गेले स्त्रीरोग तज्ज्ञ आहे, पण गेल्या 15-20 वर्षामध्ये माझ्याकडे तरुण मुली येत आहेत, लग्न न झालेल्या, 10, 15, 20, 22 वर्षाच्या. कारण त्या ओबेसिटी आहेत, त्यांची पाळी अनियमित होती आहे आणि त्याच्यातनं पीसीओडी सारखे आजार सुद्धा येत आहेत. तर 2 गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्या सगळ्या शाळकरी मुला-मुलींना, की आपण आहार काय देतोय आणि आहाराबरोबरच व्यायाम. व्यायाम हाही महत्वाचा आहे. आहार आणि विहार व्यवस्थित असेल तर मग स्थूलता किंवा ओबेसिटी येत नाही. आपल्याकडे जर तुम्हाला आठवत असेल, पारंपरिक तांब्याच्या भांड्यांमध्ये पाणी ठेवलं जायचं, अन्न शिजवलं जायचं, कारण की त्याच्यामध्ये सुद्धा लोहामध्ये फायदा होतो. त्यामुळे असं लहानपणापासून मुलांना घरी आपण जर सवय लावली की व्यवस्थित खाणं आणि जंक फूड शक्यतो कमी केलं तर त्यांची वाढ चांगली होते. गर्भवती स्त्रियांना सांगतो की नेहमी सकाळी उठल्याबरोबर आपण सगळेच कोणी पाणी, कोणी लिंबू पाणी, चहा, कॉफी असं पितो. पण गर्भारपणी आईला गरज असते उठल्या उठल्या ती साखरेची आणि सॉलिड पदार्थ, पेय नाही पहिलं. त्यामुळे आपलं जर 6ला सकाळी उठतो, 7ला उठतो, ज्यावेळी तुमचं उठण्याचं असेल, उठल्याबरोबर आपण गोड असे ड्रायफ्रूट, सुकामेवा जो गोड असतो, म्हणजे खारक असू शकेल, किसमिस, जर्दाळू, अंजीर, ह्या प्रकारचं एक जार मध्ये भरून ठेवला आपण डबा, की उठल्या उठल्या आईला आपण ते खायला देतो. एरवी पूर्ण जन्मभर आपण ब्रश केल्याशिवाय खात नाही, तोंड धुतल्याशिवाय आपण खात नाही. परंतु गर्भवती स्त्रीला 2 महिन्याची जेव्हा ती गर्भवती असते, ब्रश केला की उलटी व्हायला लागते, म्हणून तिला तिथे हेही माफ आहे की तिने उठल्या उठल्या हे साखरमय सुकामेवा खायचं, 10 मिनिटं थांबायचं, मग ब्रश करा, मग तुमचं नेहमीचं जेवण खाण जे असेल ते घ्या. श्रोते हो, मानवी जीवनात काळानुरूप अनेक बदल होत गेले. त्यात स्वयंपाक पद्धती आणि आहाराचाही समावेश आहे. त्यामुळे आज दैनिक आहारात पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश असणं सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक ठरतं. याविषयी बोलताना आयुर्वेदिक आहारतज्ञ डॉक्टर अदिती कुलकर्णी यांनी सांगितलं. सगळ्यांना हे तर माहितीच आहे की आपलं सरकार शाळांमध्ये मुलांना पोषण आहार देतं, पोषक आहार देतं. पण तरीही हा असा एक सप्ताह जाहीर करण्यात आला आहे किंवा एक महिनाभर हा कार्यक्रम विशेष राबवावा असं सगळ्यांना वाटलं आहे. तर त्याचं कारण असं लक्षात येतं की सगळ्यांच्या लाईफस्टाईलमुळे हे पोषण कमी पडत आहे. पोषण मूल्य जी आहारातली आहेत ती कमी पडत आहेत. मग याच्यामध्ये आहाराची जी पूर्वी करण्याच्या पद्धती होत्या, आहार बनवण्याच्या पद्धती म्हणजे स्वयंपाक करण्याच्या पद्धती, यांच्यामध्ये पण बदल झाला आहे. कारण घरोघरी आता काय झालंय, पटकन 2 मिनिट्स मध्ये जसं आपण म्हणतो की मॅगी बनतं, तसं 2 मिनिट्स मध्ये सगळं बनायला लागलं आहे. त्यामुळे मायक्रोवेव्हचा वापर केला गेला आहे. महिला पण आता नको शिजवायला लागायला, आधी शिजवून फ्रीजमध्ये ठेवू किंवा फ्रोझन मटार वापरू, फ्रोझन दाणे वापरू, अशा पद्धतीने त्या भाज्या हे जरी घरी बनवत असल्या तरी ही बनवण्याची पद्धत जेव्हा चुकते तेव्हा त्या आहाराची पोषण मूल्य कमी होतात. म्हणजे एकतर जमिनीतून आपल्याला जे पोषण मूल्य मिळतं ती जमिनीची धूप झाल्यामुळे कमी होतं आणि बनवण्याच्या पद्धतीमुळे हे पोषण मूल्य कमी होतं. तर आता आपल्याला आपल्या लाईफस्टाईलमध्ये या महिन्याभरात हे बदल करायचे आहेत की आपण कसं अन्न शिजवतो आहोत. म्हणजे असे पण काही प्रयोग केले गेले की चुलीवर शिजवलेलं अन्न, गॅसवर शिजवलेलं अन्न आणि मायक्रोवेव्ह मध्ये शिजवलेलं अन्न, या प्रकारच्या अन्नामध्ये किती पोषण मूल्य येतात. तर जेवढ्या वेळ अग्नीच्या संपर्कामध्ये हळूहळू अन्न शिजतं तेवढे त्याच्यामध्ये त्याचे पोषण मूल्य चांगल्या प्रकारे येतात. जितका कमी वेळात त्यांचा अग्नीचा संपर्क येतो मायक्रोवेव्ह सारख्या गोष्टीमध्ये तेवढे पोषण मूल्य कमी होतात. म्हणून आता आपल्याला असं विचार करायचा आहे, आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंज करायचं आहे की आपण जास्तीत जास्त शांतपणे घरी हळूहळू शिजवलेलं, कमी फ्लेमवर शिजवलेले अन्नपदार्थ घ्यायचे आहे. भाज्या खूप उकडून त्यांची प्रोसेस करून असं न खाता फक्त थोड्याशा वाफेवरती शांतपणे धीमी आच ज्याला म्हणतात, मंद आचेवर, जसं दूध हळूहळू तापवलं जातं तेव्हा त्याच्यावरती साय धरली जाते,
तेव्हा दुधाचे सगळे पोषक तत्व त्या साईमध्ये येतात. असं जी पारंपरिक पद्धती आहे, संपूर्ण भारतात या पद्धतीनेच बनवण्याच्या पद्धती होत्या. तर त्या पद्धतींचा पुन्हा आपल्याला वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये केला तर त्याच्यामध्ये आहाराचं पोषण मूल्य जास्त प्रमाणात उतरेल आणि ते आपण करायचं आहे. झटपट मध्ये किंवा बेकरीचे पदार्थ आहेत जे काही दिवसांनी शिळे होतात. तुम्ही त्याच्यामध्ये गव्हाचे पदार्थ मैदा नको म्हणून गहू वापरला तरीही ते पदार्थ शिळे असतात आणि जेवढे पदार्थ शिळे होत जातात तेवढे त्याच्यामध्ये पोषण मूल्य कमी होत जातात. म्हणून ते पदार्थ न वापरता आपण जेवढे ताजं अन्न खाण्याकडे आपला कल होईल, रोजच्या रोज बनवण्यातून ह्या पद्धतीने आपण खात राहू तेवढे आपल्याला पोषण मूल्य जास्त प्रमाणात मिळते. ह्याच प्रकारचा विचार करताना आपल्याला ऑर्गॅनिक किंवा नैसर्गिक शेतीद्वारे जे अन्न मिळेल, ज्या भाज्या मिळतील त्यांचा वापर पण जास्त केला पाहिजे. आणि मागचं वर्ष जसं होतं मिलेट्स, तर त्या मिलेट्स मधून पण आपल्याला सगळ्यात जास्त काही पोषण मूल्य मिळू शकतात. तर त्यांच्या पण आहारामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात भाकरी, चपाती, पराठा अशा पद्धतीने किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पेज, खिमटी, सूप असं बनवून हे पोषण मूल्य आपल्या शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता आपले जे कॉलेजमध्ये जाणारे मुलं आहेत किंवा जे बराच वेळ घराच्या बाहेर असतात आणि त्यांना असं वाटतं की पिझ्झा, पास्ता याच्यामध्ये आपल्या भाज्याच घातल्या आहेत तर तेच खाणं चांगलं आहे. तर असं नाही. पोषण मूल्य ही नेहमी एकाच भाजीमधून सगळी मिळत नसतात. आता बघा श्रावण महिन्यातच हे अनाऊन्स केलं आहे, श्रावण भाद्रपद हा भारतीय उपखंडामध्ये वेगवेगळ्या भाज्या, रानभाज्या येण्याचा काळ असतो आणि निसर्गामध्ये जेवढे तत्व आहेत तेवढे सगळे त्या भाज्यांमध्ये मिळतात. आपण म्हणू शकतो की सगळे विटॅमिन्स, मिनरल्स त्याच्यामध्ये आढळून येतात. तर अशा वेळेस वेगवेगळ्या भाज्या घालून बनवलेलं पदार्थ मुलांनी खाण्याकडे त्यांचं आवड निर्माण केली पाहिजे. तुम्ही त्यांचे वेगवेगळे पराठे, त्याचे पॅटीस असे बनवून पण खाऊ शकतात. तशी मागणी करणाऱ्याकडे करू शकतात. नुसताच रोज बटाटे वडा नाही, नुसताच बटाटा नाही, तर बाकीची पण बरीच कंदमुळं आहेत ज्यांचा वापर तुम्ही ह्याच्यासाठी करू शकतात, खाऊ शकतात. त्यामुळे पिझ्झा, बर्गर ह्या एकच म्हणजे एकाच पदार्थाकडे न जाता वेगवेगळ्या चवीच्या भाज्यांचा, वेगवेगळ्या कडधान्यांचा वापर आपल्या जेवणात, आपल्या नाश्त्यामध्ये दिवसभरात कसा येईल इकडे तरुण पिढीने लक्ष ठेवलं तर नक्कीच त्यांच्या आहारात पोषण मूल्य खूप चांगल्या प्रमाणात येऊ शकतं आणि मग व्हिटॅमिन, मिनरल्सच्या गोळ्या घेण्याची आवश्यकता कमी पडेल. श्रोते हो, राष्ट्रीय पोषण सप्ताहाची यंदाची संकल्पना सर्वांसाठी पौष्टिक आहार ही आहे. तुम्हाला हे ठाऊक आहे का की मुलांमधील वाढत्या कुपोषणाचं प्रमाण कमी करण्याविषयी लोकांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशानं भारत सरकारच्या अन्न आणि पोषण मंडळानं 1982 साली सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा करण्याची सुरुवात केली होती. मानवी शरीरासाठी आवश्यक पोषणाच्या गरजेला चालना देण्याच्या उद्देशानं हा दिवस महत्त्वाचा आहे. मात्र आजच्या पिढीकडून घराबाहेर पडल्यानंतर आहारात फास्ट फूडला पसंती दिली जाते. ही चिंतेची बाब आहे. यासाठी सर्वांनीच दैनंदिन आहारात पौष्टिक खाद्यपदार्थ तसंच नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेल्या फळभाज्या आणि भरड धान्याचा समावेश करणं सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीनं लाभदायक ठरू शकेल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर. प्रसारण सहाय्य स्नेहा कांबळे. लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन नेहा कुलकर्णी.